हॅलो, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण बनवतोय चण्याच्या डाळीपासून खमण आणि त्याचबरोबर मस्त अशी कोथिंबीरीची चटणी। तर सगळ्यात आधी आपल्याला बनवायचं आहे खमण। तर त्यासाठी इथे मी 1 वाटी इतकी चण्याची डाळ घेतलेली आहे आणि तिला स्वच्छ असं पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचं 3 ते 4 वेळा, जोपर्यंत ती डाळ जी आहे ती पाण्यामध्ये क्लिअर दिसत नाही तोपर्यंत। तर इथे मी 3 वेळा डाळीला स्वच्छ असं धुवून घेतलंय आणि आता आपल्याला 3 ते 4 तासांसाठी चांगलं असं त्याला भिजत ठेवायचंय। तर एक साधारण 4 तासानंतर तुम्ही बघू शकता डाळ जी आहे ती चांगली फुललेली आहे, व्यवस्थित भिजली आहे, अलगद हाताने तिचे तुकडे होत आहेत। तर आता आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये तिला चांगलं असं वाटून घ्यायचंय। तर इथे मी घेतलेलं आहे छोटंसं भांडं मिक्सरचं आणि त्याच्यामध्ये अगदीच थोडं करत मी जी डाळ आहे ती वाटून घेणार आहे, कारण एकतर चण्याची डाळ अशीही पटकन वाटली जात नाही, दाणे दाणे राहतात आणि त्यात जर तुम्ही खूप जास्त टाकलं, जास्त भांडं भरलं डाळीने तर ते मग नाहीच वाटलं जाणार। फर्मेंटेशनसाठी इथे मी दह्याचा वापर करते। तर इथे मी 2 चमचे इतक्या डाळीला दही वापरणार आहे आणि अगदीच नावाला एक 2-3 चमचे इतकं पाणी घालायचं आणि झाकण ठेवून मस्त त्याची फाईन पेस्ट तयार करून घ्यायची। एकदा चेक करायचं आतमध्ये कुठे डाळीचे दाणे तर राहिले नाहीत ना, कारण जर तसे असतील तर एकतर त्याची अजून चांगली पेस्ट तयार करा किंवा मग ते साईडला काढून टाका। एका भांड्यामध्ये मी वाटलेलं जी डाळ आहे ती काढून घेते आणि आता जी उरलेली जी डाळ आहे ती एकदा लगेच वाटून घेते आणि त्यात पुन्हा दही टाकणार आहे 1 चमचा। तर टोटल मी 3.5 चमचे इतकं दही वापरलेलं आहे तेवढ्या डाळीसाठी आणि एवढीची डाळ आहे त्याच्यामध्ये 2-3 माणसं आरामात खाऊ शकतात। तर आता एका भांड्यामध्ये सगळं पीठ जे आहे किंवा जे बॅटर आहे ते मी काढून घेतलं आणि त्याच्यामध्येच मस्त असा लिंबाचा रस पिळायचा आहे, अर्धा लिंबाचा रस बस होतो। त्यातच 1 टीस्पूनपेक्षाही कमी इतकी हळद घालायची आणि अगदीच थोडीशी अशी हिंग घालायची। स्वच्छ असे हात धुवून घ्यायचे आणि 5-6 मिनिटापर्यंत खूप चांगलं त्याला फेटून घ्यायचं। पीठ हलकं झालं पाहिजे, फ्लफी झालं पाहिजे, जसं आपण इडली डोशासाठी करतो तसं। तर एक 5 मिनिटापर्यंत व्यवस्थित असं फेटून झाल्यानंतर झाकण ठेवून रात्रभरासाठी त्याला आंबवायला साईडला ठेवून द्यायचं। दुसऱ्या दिवशी सकाळी एका खलबत्त्यामध्ये इथे मी घेतलेल्या आहेत 2 मिरच्या, त्याला बारीक बारीक असं कापून घेतलं आहे आणि त्याच्यामध्येच घालायची आहे अर्धा इंचापेक्षा थोडीशी कमी अशी अद्रक आणि जाडसर असं त्याला कुटून घ्यायचं। तुम्ही मिक्सरला लावलं तरीही चालेल। आणि आता आपण बघूया आपलं पीठ व्यवस्थित फर्मेंट झालं आहे का। तर वरून दिसायला ते असं वेगळं काही दिसत नाही, असं वरती वगैरे काही येत नाही, पण आतमध्ये तुम्ही बघितल्यानंतर पीठ जे आहे ते व्यवस्थित असं फर्मेंट झालं आहे, जाळी वगैरे पकडली आहे त्याला। तर आपलं हे पीठ जे आहे ते व्यवस्थित असं तयार झालं आहे। थोडंसं असं त्याला मिक्स करायचं आणि त्याच्यामध्ये जे आपण मिरची आणि अद्रकची पेस्ट तयार करून घेतली किंवा जे ठेचून घेतलं होतं ते त्याच्यामध्ये घालायचं आहे। लगेचच चवीपुरतं आपल्याला त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि पुन्हा थोडंसं असं मिक्स करायचं आहे। त्यानंतर घालायचं आहे अगदीच थोडासा अर्धा टीस्पून इतका बेकिंग सोडा आणि इनोचं पाकिट घालायचं आहे, अर्ध पाकिट घालायचं, पूर्ण इनो घालायचा नाही आहे। ॲक्टिवेट करण्यासाठी थोडंसं पाणी घालायचं आणि पटकन आता ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। पीठ लगेचच हलकं होईल, थोडंसं फुलेल। त्यानंतर आधीच मी एका टीनला, केक टीन होता त्याला मी आधीच तेल लावून ठेवलं होतं, तर ते जे बॅटर आहे ते त्याच्यामध्ये घालायचं। तुम्ही प्लेट, टीन जे तुमच्याकडे असेल ते तुम्ही वापरू शकता। ते बॅटर त्याच्यामध्ये घालायचं, थोडंसं टॅप करायचं आणि मी पाणी आधीच उकळायला ठेवलं होतं 10 मिनिटं आधी। पाणी चांगलं उकळल्यानंतर ते त्याच्यामध्ये आपल्याला ठेवून द्यायचं आहे आणि एक साधारण 20 ते 25 मिनिटं लागतात पूर्ण बॅटर जे आहे ते वाफवण्यासाठी। बेसनाचं पटकन वाफलं जातं, जो आपण नेहमी ढोकळा बनवतो तसं ह्या चण्याच्या पिठाचं नसतं, ह्याला बराच वेळ लागतो वाफायला, अधूनमधून चेकसुद्धा करावं लागतं। व्यवस्थित असं बाहेर काढायचं 25 मिनिटानंतर आणि त्याला नंतर एकदम थंड होऊ द्यायचं, जरासुद्धा गरम राहता कामा नये आणि चांगले असं त्याचे काप करून घ्यायचे, जसा आपल्याला आकार हवा आहे तसा। तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे स्क्वेअर असे छोटे छोटे असे कापून घेतलेत आणि जो आपला खमण आहे तो मस्त असा फुलला आहे, जाळी त्याला चांगली अशी पकडलेली आहे। आता आपल्याला बनवायची आहे चटणी। तर त्यासाठी मुठभर अशी मी कोथिंबीर घेतली आहे, त्याच्यामध्ये परत 1 मिरची टाकली आणि थोडीशी अशी अद्रक टाकली, थोडेसे जिरे टाकलेत 1 टीस्पून इतके आणि जे वाकडे तिकडे काप केले होते खमणचे ते टाकलेत, 2 बर्फाचे तुकडे टाकलेत, चवीपुरतं मीठ टाकले आणि पुन्हा अर्धा लिंबाचा रस ह्याच्यामध्ये मी टाकला आहे। मस्त आंबट तिखट अशी चव येते आणि जो आपण खमण टाकले त्याच्याने एक कन्सिस्टन्सी मॅच होते, थोडासा घट्टपणा येतो चटणीला। झाकण ठेवून त्याची चांगली चटणी तयार करून घ्यायची किंवा बारीक वाटून घ्यायचं। तर इथे आपली मस्त हिरवीगार अशी चटणी तयार झाली आहे। आता द्यायचा आहे तडका। तर त्यासाठी छोटासा पॅन घेतला आहे, तडका पॅन, त्याच्यामध्ये तेल टाकले, तेल चांगलं गरम झालं की मोहरी टाकली,
ती चांगली तडतडली की कढीपत्ता टाकला आहे. कढीपत्ता चांगला फुलला की त्याच्यानंतर परत मिरच्या टाकल्यात आणि थोडंसं असं 30 सेकंदापर्यंत त्याला तसंच फ्राय केलं आहे आणि वरून त्या खमणवर टाकलं आहे. तर इथे मस्त खमण आणि त्याचबरोबर चटणी तयार झाली आहे. तर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये कळवा. सोबतच जर चॅनलला नव्याने व्हिजिट करत असाल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा.